व्हॉट इज द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी किंवा वेळेचा सापेक्षवाद म्हणजेच काय, तर याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला महाभारतातील एका प्रसिद्ध घटनेत सापडतं. या घटनेमध्ये राजा काकोग्मी आणि त्यांची मुलगी रेवती हे ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी ब्रह्मलोकात जातात. तेथे गेल्यावर त्यांना असा आभास होतो की जणू आपण इथे काही तासच राहिलो आहे. मात्र जेव्हा ते पृथ्वीवर परत येतात तेव्हा हजारो वर्ष उलटून गेलेले असते आणि युगही बदललेले असते. या घटनेचा संबंध आपल्याला आधुनिक थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी जोडता येतो. मॉडर्न सायन्सचा विचार करता थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवर रिसर्च 1905 ते 1915 दरम्यान प्रसिद्ध जर्मन सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केला. त्यांनी या थिअरीमध्ये असे सांगितले आहे की टाइम अँड स्पेस हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजेच टाइम हा प्रत्येक ग्रहानुसार बदलत असतो. जर का तुम्हाला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी बद्दल डीप व्हिज्युअल नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही क्रिस्तोफर नोलन यांचा इंटरस्टेलर मूव्ही बघू शकता. या मूव्हीमध्ये त्यांनी असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की स्पेस मधील 1 तास हा पृथ्वीवरील 7 वर्षांचा बरोबरीचा असतो. म्हणजेच पृथ्वीवरील जेव्हा 7 वर्षांचा टाइम पिरियड पास झालेला असतो तेव्हा स्पेस मध्ये फक्त 1च तास पास झालेला असतो. हीच म्हणजे आधुनिक थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी.